आता राज्याच्या विविध जिल्ह्यांमधल्या ठळक घडामोडींकडे एक नजर. जिल्हा झटपट. वाशिमच्या घोटी धरण परिसरात आग लागल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. सिंचनासाठीचं साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी. यवतमाळमध्ये कळसपूर इथल्या रुग्णालयात महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्मान भारत जनआरोग्य योजनेअंतर्गत आयोजित शिबिरात करण्यात आली तपासणी. व्यसनाधीनतेबद्दलही मार्गदर्शन. बीडच्या MIDCमध्ये एका गोदामाला लागलेल्या आगीत लाखो रुपयांच्या मालमत्तेचं नुकसान. आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट. रायगड जिल्ह्यात आमणोली कोलाथरे मार्गावरचा दुरावस्थेतला पूल तातडीनं दुरुस्त करण्याची नागरिकांची मागणी. कार्यवाही न केल्यास आंदोलनाचा इशारा. चंद्रपूरमधल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाअंतर्गतच्या पळसगाव वनपरिक्षेत्रात वाघाच्या एका बछड्याचा मृत्यू. प्राथमिक तपासणीनुसार वाढत्या उष्मामुळे मृत्यू झाल्याचा अंदाज. आणि ठाणे जिल्ह्यात उल्हासनगरमध्ये प्रशासनानं धोकादायक घोषित केलेली 4 मजली इमारत कोसळली. अग्निशमन दलानं वृद्ध दाम्पत्याची केली यशस्वी सुटका. IIT प्रवेशासाठी